तर मंडळी, माझ्या मामाचं लग्न झालं आणि मी स्टोरी टाकली. मला सगळ्यात जास्त कॉम्प्लिमेंट मिळाल्या त्या म्हणजे की वाव, आउटफिट घागरा खूप छान आहे, खूप रॉयल वाटतोय, खूपच सुंदर दिसते घागऱ्यामध्ये. तर ज्या सगळ्या मला कॉम्प्लिमेंट आल्या ना, त्या मी सुंदर तर दिसतच होते, तो पार्ट वेगळाच आहे, पण घागरा खूप छान दिसतोय. सारे प्रश्न विचारले की घागरा कुठून घेतलाय किंवा प्राइस काय त्याची, लोकेशन सांगा मला, आम्हाला सुद्धा घ्यायचा आहे. तर मी सगळ्यांना एवढंच सांगू इच्छिते की मी हा घागरा घेतलेला नाहीये, मी हा घागरा शिवून घेतलेला आहे. तर मी स्वतः जाऊन सगळं कपड्यांचं कलेक्शन, कपडे चूज केलेले आहेत, कोणती लेस घ्यायची आहे, कसं डिझाईन करायचं, हे सगळं मी स्वतः अरेंज केलेलं आहे. आणि ते सगळं तुम्हाला सुद्धा बघायचं असेल की मी कशा प्रकारे ते अरेंज केलेलं आहे, तर हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल. मध्ये मी आहे स्नेहल मोरे आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकताय, जास्त टाइम घेणार नाहीये तुमचा, तर तुम्ही बघू शकताय हा जो व्हिडिओ बघताय तुम्ही, त्या व्हिडिओमध्ये मी जो घागरा वेअर केलेला आहे तो मी शिवून घेतलेला आहे. तो पण स्क्रॅच पासून, जे स्क्रॅचचे कपडे असतात त्याच्यापासून मी लिटरली घागरा शिवून घेतलेला आहे आणि एवढा सुंदर त्याचा फायनल लुक आलेला आहे. तर मंडळी, तुम्ही बघू शकताय हा तो घागरा आहे. लिटरली तुम्ही बघू शकताय, एकदम मला प्रिन्सेस सारखा वाइब येतोय, तुम्ही बघू शकताय. आता मी इथे तुम्हाला दिसेल का नाही मला माहिती नाहीये, पण हा तो घागरा आहे. तर मी तुमच्यासाठी व्हिडिओ लावतीये, शेजारीच बघा हा व्हिडिओ आहे. असा हा लॉंग आहे आणि खूप सुंदर, म्हणजे मला वाटलंच नव्हतं की एवढा भारी तो शिवून मिळणार आहे. आणि मी जे इमॅजिन केलं होतं त्याच्या दुपटीटिप्पटीने तो छान झालेला आहे. त्याचं कारण असं की मी खूप सारे रेफरन्स बघितले आणि खूप सारे फोटोज बघितले आणि त्याच्यानंतर मी हा घागरा बनवायला टाकलेला आहे. तर मंडळी, पिंट्रेस्टवर गेले मी सुरुवातीला आणि तिथं मला घागरा पाहिजे होता, त्याच्यामुळे मी घागरा न्यू कलेक्शन टाकलं आणि मला एवढे सुंदर सुंदर तिथं ऑप्शन्स मिळाले ना. लिटरली मी तुम्हाला 2-3 ऑप्शन्स इथं दाखवतीये. हा वाला खूप, म्हणजे खूप मस्त ऑप्शन्स होते. मला पिंकमधनं पण असं वाटलं की घेऊयात, कारण का मी थोडीशी मीडियम स्किन टोनची आहे, तर मला असं वाटलं की पिंक जास्त जाईल. तर तुम्ही बघू शकता हे जे कापड आहे ना, ते माझं आधी असं चाललं होतं पिंकमधनं घ्यायचं, पण नंतर मी असा विचार केला की जे आपल्या स्किन टोनला मोर इव्हेन करतंय, ठीक आहे, उभरून दिसतंय, असा मी असं मी कापड चूज केलेलं आहे. तर हा जो कापड आहे तो खूप सुंदर दिसतोय माझ्यावर आणि मी हे कापड घेतलेलं आहे टोटल 7.5 मीटर. तर 7.5 मीटर घेण्याचं कारण म्हणजे घागऱ्यासाठी घेतल्या मंडळी फक्त मी, कारण का मी वरची चोली मी वेगळी शिवलेली आहे, त्याच्यामुळं त्याचे एक वेगळा भाग मी तुम्हाला सांगते. आधी मी घागऱ्याचं तुम्हाला सांगणार आहे. तर घागऱ्यासाठी मला लागलेलं टोटल 5 मीटर कपडा आणि जी ओढणी घेतली. आता मी कसं कॉम्बिनेशन केलंय, मी काय केलंय, वरचा जो चोलीचा जो कापड आहे तो मी वेगळा घेतलेला आहे. ओढणी आणि जो घागरा आहे त्याचं कापड मी वेगळं घेतलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे ओढणी आणि घागऱ्याचं कापड मी एकच घेतलंय. तर असं मिळून 7.5 मीटर कापड घेतलेले आहेत. 5 मीटर कापड आपल्याला घागऱ्याला लागलेलं आहे आणि त्याचं 2.5 किंवा 2 मीटरचं जे कापड आहे ते मी ओढणीला वापरलेलं आहे. त्याच्यामुळं कसं छान एक कॉन्ट्रास्ट पण क्रिएट होतो आणि जो आपला घागरा आहे तो खूप सुंदर दिसतो. तर मी असं ग्रीनमधून कापड घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय घागऱ्याचं, आणि तो शिवून एक नंबर झालेला. त्याचप्रमाणे ज्यातमध्ये जे अस्तर लावलेलं आहे ते सुद्धा मी ते 5 मीटर घेतलेलं आहे, कारण का आपल्याला फक्त घागऱ्याला आतमध्येच अस्तर लागणार आहे. ओढणीला मी अस्तर वगैरे काही लावलेलं नाहीये. त्याच्यानंतरनं बारी येते ती म्हणजे की चोलीची. तुम्ही बघू शकताय ही सुंदर अशी ह्याची चोली आहे, तुम्ही ब्लाउज पण म्हणू शकता एका प्रकारे. यू कॅन सी किती सुंदर, आणि जो मी घातल्यावर म्हणजे काय लुक आला, म्हणजे लिटरली मी इमॅजिन पण केलं नव्हतं की असं काहीतरी होणार आहे आणि मी एवढी सुंदर दिसणार आहे. तर मंडळी, आता हे जे वरचं नेट तुम्ही बघताय ना चोलीचं, हे नेटचं कापड होतं आणि त्याच्या आतमध्ये मी ना
असं डार्क ग्रीन मधून आहे ना मी, कारण का विषय काय झाला, ग्रीन मधून घेतलंय मी, डार्क ग्रीन मधून कापड मी घेतलेलं आहे आतमधलं. कारण का विषय काय झाला, मी ओढणी आणि घागरा मी एकाच कलर मध्ये ठेवणार होते, त्याच्यामुळे मी जरी चोली मी ह्याच कलर मध्ये ठेवलं असतं ना तर वेगळं असं काही वाटलं नसतं. त्याच्यामुळे वेगळं काहीतरी वाटण्यासाठी किंवा कॉन्ट्रास्ट दिसण्यासाठी मी वरचा जो ब्लाउजचा जो कापड आहे मी तो डार्क कलर मधून घेतलेला आहे. आणि ही जी नेट आहे ना ती पूर्ण व्हाईट कलर मधून होती, त्याच्यामुळे ते चोली जास्तरवर लावल्यावर तो असा लुक झालेला आहे. आणि हे नेटचं कापड मी दुकानातूनच घेतलेलं आहे. तर हे नेटचं कापड मला असं वाटतंय मी 120 रुपयाला 1 मीटर घेतलेला. आणि मंडळी जे ह्याच्या आतमध्ये जे अस्तर लागणार आहे ते तुम्हाला सांगते मी, ते मी फक्त 1च मीटर घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी 40 रुपयाचं घेतलेलं आहे. तर विचार करा ना, हे जे आहे, हे जे घागऱ्याचं कापड आहे ना ते मी 80 रुपये मीटर घेतलेलं आहे. टोटल मी 7.5 मीटर घेतलेलं आहे, 80 रुपये पर मीटर. आणि हे ब्लाऊजचं कापड म्हणजे जे सिल्वर कलरचं नेट मधून जे कापड घेतलेलं आहे ते मी 1 मीटर घेतलेलं आहे, 140च्या आसपास, मला एवढं टोटल आठवत नाही पण 140च्या आसपास घेतलेलं आहे. आणि जे अस्तर आहे ते मी 40 रुपयाला घेतलेलं आहे. तर म्हणजे मला असं वाटतं एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला कोण छान अजून कापड देणार आहे, आणि एवढं रॉयल दिसणारं कापड आहे म्हटल्यावर तुम्ही घ्यायलाच पाहिजे. त्यानंतर मंडळी पॉइंट येतो छान अशा लेसचा. तर दुकानाच्या बाहेर पडल्याच मला असं सुंदर असे एक डाव्या साईडला एक उजव्या साईडला असे 2 लेसचे दुकान दिसले. आणि म्हणजे देव माझ्या सोबत होता त्या दिवशी. मला लेस सुद्धा 1 मिनिटात अशी मिळाली. तुम्ही बघू शकता एक्झॅक्ट मॅच, म्हणजे खूप म्हणजे काय मला वेगळं शोधायची गरज नाही लागली. सेम माझ्या घागऱ्याच्या कलरची मला लेस मिळालेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. बघू शकताय ही अशी ओढणी आहे आणि यू कॅन सी एवढी मोठी ओढणी आहे. आणि ही जी ओढणी आहे ना, वाव, एक नंबर. ही जी ओढणी आहे ना ही सुद्धा मी, ह्या ओढणीला सुद्धा मी लेस लावलेली आहे. आणि मला टोटल लेस आहे ना मी 5 मीटर घेतली होती. पूर्ण बंडल आहे तो लेसचा, तर तोच घेतलेला आहे. तो मला मिळालेला आहे 350 रुपयाला. होलसेल भावात घेतलेला आहे, त्याच्यामुळे मला कमी किमतीत मिळालेला आहे. त्याच्यामुळे मी जो ॲड्रेस सांगणार आहे ना मंडळी, तुम्ही त्याच ॲड्रेसवर जाऊन खरेदी करा, कारण का तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये ते मिळणार आहे. आणि तुम्ही मला त्याच्यानंतर थँक्यू पण म्हणणार आहे, कारण का तुमचा सुद्धा असाच माझ्यासारखा सुंदर घागरा रेडी होणार आहे. त्यानंतर मंडळी आता फिनिशिंगसाठी दुसरी लेस सुद्धा घ्यायची होती, कारण का मला कमरेच्या भागामध्ये ना आणि हातांमध्ये, मी बाही एवढीच ठेवली होती. तर ही अशी लेस बघू शकताय तुम्ही. तर ही जी लेस आहे ना ही हातांना सुद्धा लावलेली आहे, त्याच्यामुळे एक वेगळा आणि सुंदर लुक येतो. त्याच्यामुळे मी हे सेपरेट अशी लेस घेतलेली आहे. तर ही लेस मला त्यांनी ना 50 रुपयाला दिली होती. तर ती लेस मी दोन्ही हातांना आणि कमरेला मला पुरेशी झालेली आहे. आणि ही लेस मी ओढणीला पण लावलेली आहे आणि जो कमरेचा म्हणजे जो घागऱ्याचा पट्टा येतो ना कमरेला, त्याला सुद्धा मी ती लेस लावलेली आहे. आणि त्याच्यानंतर जो तुम्ही बघू शकताय जो गळ्याचा भाग येणार आहे, तर मी गळा थोडासा ब्रॉड ठेवला होता, कारण का ब्रॉड गळे सुद्धा छान दिसतात. तर तुम्ही बघू शकता हा ऑरेंज कलरचा घागरा आहे, त्याच्या अकॉर्डिंग मी घागरा शिवलेला आहे. आणि त्याच्या अकॉर्डिंगच मला माझा गळा सुद्धा हवा होता, त्याच्यासाठी मी गळा सुद्धा मी तेवढाच काढलेला आहे. आणि त्याच्यानंतर फिनिशिंगसाठी सेम मी लेस, सेम म्हणजे दुसरी 3 मी लेस वापरलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकताय ही फिनिशिंगसाठी दुसरी लेस मी इथं लावलेली आहे. तर मंडळी हा जो घागरा मी जो रेडी केलेला आहे तो टोटल मी 2500 मध्येच रेडी केलेला आहे. त्याची शिलाई पण मी 2500 मध्येच इन्क्लूड आहे, म्हणजे 1000 रुपये मी शिलाईला दिलेले आहे. घागरा प्लस चोली आणि जो वरचा जो खर्च आहे तो मी साधारणपणे 1500 पर्यंत गेलेला आहे. म्हणजे तुम्हाला 1500 एवढा सुंदर आणि स्वतःच्या इमॅजिनरीचा जो घागरा तुम्हाला बनवून मिळत असेल तर तुम्ही का नाही घालणार. तर मी हे जे सर्व सामान घेतलेलं आहे घागऱ्याचं, तर मी ते घेतलेलं आहे पुण्यामध्ये जे कॅम्प आहे बाबाजान दर्गा, तुम्हाला माहितीच असेल, जे पुण्यामध्ये राहतात त्यांना बाबाजान दर्गा कॅम्पमधला माहिती आहे. त्याच्याजवळ तुम्ही गेल्यावर तुम्हाला आसपास सगळे कपड्यांचेच दुकान दिसेल, पण मी हे स्पेसिफिक दुकान सांगते आहे. तर
फॅशन क्लोथ म्हणून एक शॉप होतं कपड्यांचं. तर तुम्हाला माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी इथं वरती लिंक देते, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय. प्रॉपर ॲड्रेस दिलेला आहे, कशी शॉपिंग केलेली ते सुद्धा दाखवलेलं आहे. तर तो व्हिडिओ जाऊन नक्की चेक करा. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ इथेच समाप्त होतोय. जर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या संदर्भात काही क्वेरीज असतील तर तुम्ही विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारा, मी त्यांची उत्तरं तुम्हाला नक्कीच देईल. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ समाप्त होतोय. त्याच्या अगोदर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लोकेशनचा ॲड्रेससुद्धा मी टाकणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. पुण्यामध्ये राहतात त्या लोकांना खूपच जवळ लोकेशन पडणार आहे. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता डायरेक्ट लोकेशनवर जावा. लोकेशन अगदी सोपे आहे. तरीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लोकेशन देणार आहे. जाऊन चेक करा. जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू. धन्यवाद.